श्रोतोहो नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मेड फॉर मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. श्रोतोहो, आज पुन्हा एकदा श्री दत्त कृपेचा गिरनार यात्रेचा एक अनुभव आपण श्रवण करूयात. आजचा हा अनुभव आपल्याला एका दत्तभक्तांनी पाठवलेला आहे आणि आपला नामोल्लेख न करता त्यांचा हा अनुभव आपण सांगावा अशी त्यांची इच्छा आहे. चला तर ऐकूयात त्यांचा हा अनुभव. पण तत्पूर्वी आपल्यासोबतही जर असे अनुभव घडून आलेले असतील तर ते आपण आम्हाला दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर किंवा ईमेल आय डीवरती पाठवू शकता. आम्ही ते आपल्या हजारो दत्तभक्तांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करू. चला तर सुरू करूयात आजच्या या दिव्य अशा अनुभवाला. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. मला माहीत नाही इतरांसारखं मला इतक्या छान शब्दांमध्ये माझा अनुभव मांडता येईल की नाही, पण तरीही मला माझा अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. सन 2013-14 पासून आम्हाला खूप त्रास संकट येत होती. खूप काही उपाय केले पण काहीच फरक पडत नव्हता. माझी एक मैत्रीण सुद्धा स्वामी भक्त आहे. तिने मला स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये यायला सांगितलं, पण मी तिला म्हटलं की मी आमच्या गावच्या तुंग मारुतीला खूप मानते. ते माझं श्रद्धास्थान आहे. आदमापूरच्या बाळूमामांच्या वाऱ्या करते. माझा मारुती राया मला या संकटातून बाहेर काढेल. आणि मी तो विषय तिथेच सोडून दिला. त्यानंतर जवळजवळ 4 वर्षांनी मी तिच्याकडे गेले आणि तिला म्हटले की मला काहीच मार्ग सापडत नाहीये, मी काय करू. तेव्हा ती मला पुन्हा एकदा म्हणाली की स्वामींच्या केंद्रात ये आणि सेवा चालू कर, दत्त महाराजांचे नामस्मरण चालू कर. तिच्या सांगण्यानुसार मी सेवा चालू केली, दत्त महाराजांचे नामस्मरण सुरू केले आणि 2022ला तिने मला गिरनारला येण्यासाठी विचारलं. मी बघू म्हणाले, पण आर्थिक अडचणीमुळे मी जाऊ शकले नाही. पण तिने मला विचारलं की पैशांची अडचण असेल तर मला सांग, मी तुझे पैसे भरते. पण तिचं तसं विचारणं मला खूप लाजिरवाणं वाटलं आणि मी म्हणाले, कदाचित तू दीपावलीनंतर जाणार आहेस ना, तर मी त्याच्या पण अगोदर जाईन. आणि माझा हा अहंकारच कदाचित महाराजांना आवडला नाही आणि त्या वर्षी मी गिरनारला जाऊ शकले नाही, गेलेच नाही. पुढच्या वर्षी 2023ला गिरनारला जायला मी पैसे भरू शकले, पण पुढे वेगळेच वाढून ठेवलेलं होतं. जून महिन्यामध्ये आमच्या घराची वास्तुशांती झाली आणि सप्टेंबर महिन्यामध्ये माझ्या पतीचं निलंबन झालं. माझ्या पतीला राजकारणामधून लाचलुचपतमध्ये अडकवले. दत्त महाराजांना स्मरून सांगते, त्यांनी त्या लोकांकडून काहीही पैसे घेतलेले नव्हते, पण त्यांना त्यामध्ये अडकवले गेले आणि 1 ते 2 दिवसामध्ये जामीन व्हायला पाहिजे तिथे 50 दिवस त्यांना तुरुंगामध्ये राहावे लागले. काय करावे मला तर कळतच नव्हते. मी रोज महाराजांना सांगत होते की मला तुमच्यापर्यंत बोलवा, माझा पती घरी आला तरच मी तुमच्याकडे येऊ शकते. माझ्या नामस्मरणातील एवढ्या माळा माझे पती घरी यावे यासाठी आणि इतक्या माळा तुमच्या चरणी अर्पण त्या तुमच्यापर्यंत येण्यासाठी. शेवटी माझी भक्ती महाराजांनी स्वीकारली आणि 50 दिवसांनी ते घरी आले. पण पैशांची अडचण मात्र होतीच आणि पुढे माझ्या मुलीचा सुद्धा प्रॉब्लेम झाला. त्यामुळे तर ते खूप चिडचिड करत होते. मी 3 वेळा आमचे जे गिरनार यात्रेचे नियोजक होते त्यांना फोन करून सांगितलं की मला जमत नाहीये. पण प्रत्येक वेळी माझी मैत्रीणसुद्धा मला तू चल, आता जायचं कॅन्सल करू नकोस, तिथपर्यंत चल, परत यावंसं वाटलं तर ये, नाहीतर नाही यावंसं वाटलं तर मला सांग, मी तुला तिथंच महाराजांच्या पायांवर ढकलून देऊन येते, पण चल असं म्हणायची. आणि शेवटी मी मन घट्ट करून गिरनारला जायला तयार झाले. पण मोठी अडचण होती ती पुढं. कारण या सगळ्या अडचणी संकटांमुळे मी चालण्याचा, जिना चढ उतर करण्याचा काहीच सराव केला नव्हता. मला तर खूप टेन्शन आलं होतं आणि अगदी जायचा दिवस येईपर्यंत माझे पती माझ्यासोबत भांडत होते. मात्र जायच्या दिवशी महाराजांच्या कृपेने अगदी हसत त्यांनी मला निरोप दिला. जाताना मला खूप छान वाटलं. स्टेशनला मला ते सोडायला आले आणि आमचा प्रवास सुरू झाला. आम्ही गिरनारला दुपारी पोहोचलो. थोडी विश्रांती घेतली
आणि रात्री लगेच गिरनार परिक्रमेला सुरुवात केली. परिक्रमा करून दुसऱ्या दिवशी दुपारी परत आलो आणि त्या दिवशी पूर्ण विश्रांती घेऊन दुसऱ्या दिवशी रात्री आम्ही गिरनार गुरु शिखर दर्शनाला चढायला सुरुवात केली. 3000 पायऱ्या चढल्यानंतर मला खूप त्रास सुरू झाला. मला वाटलं की आता मी चढू शकणार नाही, आता माझं दर्शन होणारच नाही, कारण खूप त्रास व्हायला लागला. शेवटी मी डोलीवाल्यांना विचारलं तर त्यांनी 12 ते 15,000 लागतील असं म्हटले आणि मला ते शक्य नव्हतं. मला खूप वाईट वाटायला लागलं, पण माझी महाराजांना विनंती करणं थांबलं नव्हतं. मी महाराजांना सारखं सांगत होते, इतक्या संकटांमधून तुम्ही इथपर्यंत आणलं, आता इथून पुढे पण तुम्हीच चालवा, तुमच्या चरणांचं दर्शन मला द्या, तुम्हीच हे दर्शन घडवा. आणि झालं सुद्धा तसंच. महाराजांनी मला त्यांच्या चरणांचं दर्शन दिलं, मला त्यांच्या चरणापर्यंत येण्यासाठी ताकद दिली. महाराजांच्या नेत्रामध्ये पाहिले, महाराजांच्या चरण पादुका डोळ्यांमध्ये भरून घेतल्या आणि सगळं काही विसरून गेले. महाराजांना किती डोळ्यामध्ये साठवून घेऊ असं झालं. सगळ्या अडचणी महाराजांना सांगून मला यातून सोडवा, माझ्या मुलीला या संकटातून सोडवा, असं खूप काही सांगायचं होतं. पण मला महाराजांना बघून काहीच आठवलं नाही. मी फक्त महाराजांनाच बघत होते. त्या क्षणाबद्दल मी काहीच बोलू शकत नाही, कारण माझ्याकडे शब्दच नाहीत. पण एवढंच सांगते की गेल्या 6-7 वर्षांपासून मला पायदुखीचा भयंकर त्रास होता आणि एवढं असून सुद्धा महाराजांनी पहिल्याच वेळी माझी गिरनार परिक्रमा आणि गुरुशिखर दर्शन पूर्ण करून घेतले, कुठल्याही त्रासाशिवाय. आल्यानंतर पण माझ्या पायाचा त्रास पूर्णपणे बरा झाला. ही सर्व दत्तगुरूंचीच लीला आणि त्यांचीच कृपा. श्री गुरुदेव दत्त. आणि श्रोतो, याचबरोबर आपल्या एका दत्तभक्त ताईंनी आपल्याला पाठवलेला त्यांचा गिरनार यात्रेचा दत्तगुरूंच्या कृपेचा हा अनुभव या ठिकाणी समाप्त होत आहे. आजचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. तुमच्या बाबतीत असे अनुभव घडून आलेले असतील तर ते सुद्धा आम्हाला पाठवायला विसरू नका. सोबतच आपल्या दत्तदास या व्हॉट्सअप चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामवरती आम्हाला फॉलो करा आणि आपल्या व्हिडिओंना जास्तीत जास्त शेअर आणि लाईक करायला विसरू नका. चला तर आजच्या या अनुभवासह इथेच थांबूया. पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये अशाच दिव्य अनुभूतीसह आपल्याच मेड फॉर मराठीवरती. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.